नमस्कार. आज आपण वटपौर्णिमेचं महत्त्व जाणून घेणार आहोत. आपल्याला कथा वटपौर्णिमेची माहिती आहे की सत्यवानाचे प्राण सावित्रीने यमाकडनं परत आणले आणि त्या निमित्ताने आपण सर्व आपल्या माता भगिनी या वडाच्या झाडाची पूजा करतात आणि मागणं मागतात, अखंड सौभाग्याचं मागणं मागतात. हा कथा भाग सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्या मागचं तत्व काय असेल बरं, याचाही विचार आपण केला पाहिजे. खरं म्हणजे हे वटसावित्रीचं व्रत हे 3 दिवसाचं व्रत आहे. पण आपल्याकडे प्रघात असा आहे की हल्ली एका दिवसाचं व्रत पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करून हे व्रत केलं जातं. काय असेल वटपौर्णिमेच्या सणाचं महत्त्व? तर त्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची म्हणजे त्याच्याविषयी पूज्य भाव मनात असला पाहिजे. उपवास करायचा. उपवासाचा अर्थ वडाच्या झाडाच्या त्या देवतेच्या सान्निध्यात आपण राहायचं असतं. त्या दिवशी जास्तीत जास्त वेळ आपला त्या झाडाजवळ कसा व्यतीत होईल हे पाहावं, म्हणून त्याचं पूजन सांगितलेलं आहे. वडाच्या झाडाचे आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने खूप जास्त उपयोग आहेत. पारंब्यांचे उपयोग आहेत, पानाचे, खोडाचे, त्या झाडाच्या सालीचे, मुळांचे, असे सगळे काही ना काहीतरी औषधी गुण असलेलं हे वडाचं झाड आहे. मग अशा या पूजनीय पूज्य असलेल्या किंवा आपल्याला जो निसर्गातनं हे झाड भरभरून आपल्याला देतो आहे, त्याच्या झाडाच्या फांद्या तोडणं आपण खरंच योग्य आहे का? आणि त्या झाडाच्या फांदी तोडून आणायची आणि घरी त्या झाडाची फांदीची पूजा करायची, हे योग्य आहे का? हा आपला आपण विचार करायला पाहिजे. मग आपण दिवसाभरात कुठल्या तरी वडाच्या झाडाजवळ जाऊन त्याच्याविषयी कृतज्ञता नाही का व्यक्त करू शकत? फील अ डीप सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड असं आपण म्हणतो ना, की ग्रॅटिट्यूड आपण त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे त्या वडाच्या झाडाविषयी. आता त्याचा कथाभाग जो सगळ्यांना माहिती आहे, त्याच्या मागचं थोडंसं चिंतन आपण करूया की सत्यवान हा अल्पायुषी होता हे सावित्रीला माहिती होतं. महर्षी नारदांची चर्चा केल्यानंतर त्याचा मृत्यूचा काळ तिने ओळखून घेतला होता आणि त्याच्या आधी 3 दिवस तिने ब्रह्मदेवांची जी पत्नी आहे सावित्री, तिची उपासना केली होती आणि त्याच्यातून तिचा कृपाशीर्वाद मिळवला सावित्रीचा आणि यमधर्माजवळ चर्चा केली आणि त्याच्याकडून सत्यवानाचे प्राण तिने परत आणले होते. हा कथाभाग सगळ्यांना माहिती आहे. मग याचा तत्वार्थ विचार करताना आपण या 4-5 पात्रांचा विचार केला पाहिजे की एक ब्रह्मदेव आणि सावित्री म्हणजे ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री ही झाली याची मुख्य देवता. म्हणून आपण पूजा करताना म्हणतो ना, वटमूले ब्रह्म सावित्रीभ्यां नमः, म्हणजे वटाच्या मुळाजवळ असलेले ब्रह्म सावित्री म्हणजे ब्रह्मदेव आणि त्याची पत्नी, त्यांची आपण पूजा करायची आहे. आणि सत्यवान याचा विचार आपण कसा करूया की सत्याने जगत असलो तरी सुद्धा सृष्टीचे नीतिनियम जे काही आहेत ते आपल्याला कोणालाही चुकलेले नाहीत, म्हणजे अगदी सत्यवानाला सुद्धा. सावित्री म्हणजे सत्यवानाची पत्नी सावित्री ही आपल्या भारतीय स्त्रीची प्रतिनिधी आहे. पतिव्रत्याच्या बळावरती, अतूट श्रद्धेच्या जोरावरती तिने यमधर्माशी चर्चा करून त्याचे प्राण परत आणलेले आहेत. म्हणजे हा एक स्त्रीचा सुप्त गुण आहे की अतूट श्रद्धेचा सुप्त गुण सावित्रीचा दिसतो आपल्याला. यमधर्म या देवतेविषयी आपण काय म्हणू शकतो की ती एक नीतिनियम विषयक आचारसंहिता म्हणजे यमधर्म आणि नारद मुनी म्हणजे भक्तीचे सर्वकालीन कल्याणकारी प्रवृत्तीचे प्रतीक हे आपले नारद मुनी आहेत. सत्यवानाचा मृत्यू अटळ असून सुद्धा सावित्री त्याच्याशी एकनिष्ठ राहिली. आपल्या पतीवर म्हणजेच आपल्या कुटुंबावर संकट आल्यावरती तिने तिची तीव्र इच्छा आणि दुर्दम्य एकनिष्ठा यांच्या जोरावरती त्याचे प्राण परत आणले, म्हणजेच ते आलेलं संकट तिने दूर केलं. आता म्हणतात स्त्री ही अबला आहे वगैरे वगैरे वगैरे, पण आपल्याला कधीही हे शास्त्रसंमत नाही की स्त्री ही अबला आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये स्त्री शक्तीला प्रचंड महत्व दिलेलं आहे. ती दुर्गा आहे, स्त्री ही शक्ती आहे, आई आहे, भवानी आहे. आणि पण कधी आपण म्हणू ना की ही स्त्रीचं जेव्हा स्वतःची ताकद ओळखेल, स्वतःकडे असलेले गुणधर्म, स्वतःची शक्ती ज्या वेळेला ओळखेल त्यावेळेला ती दुर्गा होईल, भवानी होईल आणि ती मातेसमान असलेली स्त्री ही प्रचंड सर्वशक्तिमान अशी असलेली भारतीय स्त्री आहे आणि वेदकाळापासून तिचं खूप मोठं महत्व हे स्त्रीचं आहे. वटपौर्णिमेची पूजा आपल्याला काय शिकवते याच्यातनं? तर वडाची पूजा, वडाच्या झाडाची पूजा म्हणजेच काय? तर निसर्गाची पूजा. यमधर्माशी चर्चा करून सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणलेले आहेत. ह्याचा अर्थ आपण कसा घेऊ शकतो
की यमधर्माजवळ शास्त्र चर्चा करण्या इतकं ज्ञान या सावित्रीजवळ होतं. म्हणजे आपल्या स्त्रियांजवळ, आपल्या सर्व माता भगिनींनी आपलं ज्ञान किती पराकोटीचं उच्च आहे आपण मिळवू शकतो हे समजून घ्यावं आणि तितक्या प्रकारचं ज्ञान आपण मिळवावं आणि सर्व एकनिष्ठेने आपल्या नीतिमूल्यांचं पालन, जपणूक आपण केली पाहिजे. आपल्या कर्मातून पूज्य भाव हा दाखवला पाहिजे. आपल्या मनामध्ये पूज्य भाव आहे, पण आपण वडाच्या झाडाची पूजाच केली नाही, तर आपल्या कर्मामधून वडाच्या झाडाची पूजा केली पाहिजे. आपण ज्ञान संपादन केलं पाहिजे आणि नीतिमूल्यांचं पालन हे श्रद्धापूर्वक केलं पाहिजे. म्हणजे आपण ज्ञान, कर्म आणि भक्ती हे आपल्याला हे पूर्ण वटपौर्णिमेचं व्रत आहे ते आपल्याला शिकवतं. आता आपण दोरा गुंडाळतो पूजेच्या सुरुवातीला, त्याचं काय बरं महत्व असेल? आता दोऱ्याचं म्हणजे सूत्र म्हणूया आपण, सूत्र म्हणतात त्याला. सूत्राचं काय महत्व आहे आपल्या धर्मामध्ये? तर जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सगळ्या संस्कारांमध्ये आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती आपण दोरा म्हणजे सूत्र बांधत असतो. राखी पौर्णिमेचं सुद्धा आपण उदाहरण घेऊया. सूत्र बांधतो. विवाहाच्या वेळेला आपण सूत्राचा वापर करतो. म्हणजे बंधनाच्या वेळेला सूत्राचा वापर करतो. अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे सूत्राचं महत्व आहे. तेच सूत्राचं महत्व वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये आहे. आपले आणि आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तीचे किंवा त्या संस्काराचे, त्या परंपरेचे ऋणानुबंध आपले जोडले गेले जावेत, त्यासाठी हे सूत्राचं प्रतीक आहे. आपल्या ऋणानुबंधांचं प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण भाऊ आणि बहीण या नात्याचं सूत्रबंधन आपण करतो. पती आणि पत्नी लग्नाच्या वेळेला सूत्रबंधन करतात. गुरु आणि शिष्य सूत्रबंधन करतात. आपल्या एकमेकांचं असलेल्या ऋणानुबंधांचं नातं याचं प्रतीक हे सूत्र आहे. म्हणून हा दोरा गुंडाळला जातो आणि याचं महत्व आपल्याकडे आपल्या धर्मामध्ये खूप आहे. तर अशी ही वटपौर्णिमा की ज्याच्यामुळे आपण पुन्हा एकदा निसर्गाच्या जवळ जातो. निसर्ग आपल्याला भरभरून देतोय, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. त्या वडाच्या झाडाविषयी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून हे वटपौर्णिमेचं व्रत आहे. तर अशा प्रकारे ज्ञान, कर्म आणि भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये उतरवून, संपादन करून जर आपण ही उद्याची शुक्रवारची वटाची पूजा, वटपौर्णिमा साजरी करू शकलो तर आपल्याला निश्चितच जास्त समाधान या सगळ्यातनं मिळेल ही मला खात्री वाटते. धन्यवाद. जय श्रीराम.